पुरस्कार आहे राज कपूर विशेष योगदान पुरस्कार गुणगौरव त्या अभिनेत्रीचा जिचा अभिनय हा वंश परंपरागत वारसा आहे। सहज सुंदर अभिनय ही तिची ओळख आहे आणि वागण्यातलं मराठमोळे पण हे तिचं वैशिष्ट्य। ती म्हणजेच यंदाच्या राज कपूर विशेष योगदान पुरस्काराची मानकरी पद्मश्री काजोल देवगण। त्यांना इथे आमंत्रित करण्याआधी पाहूया त्यांच्यावर आपण केलेली एक ध्वनिचित्रफीत। हिंदी चित्रपट सृष्टीतील एक चित्तवेधक आणि अभिनय संपन्न कलावंत म्हणजे काजोल देवगण। ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में, अनदेखा अनजाना कोई आने लगा ख्यालों में। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सहज सुंदर आणि नैसर्गिक अभिनयाच्या बळावर तसंच मनमोकळ्या स्वभावामुळे आपण गेली 3 दशक भारतीय प्रेक्षकांच्या हृदयावर निर्विवाद अधिराज्य गाजवत आहात। खेल खेले हम, एक खेल खेले हम। वयाच्या केवळ 16व्या वर्षी बेखुदी या चित्रपटातून आपण भारतीय चित्रपट सृष्टीच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण केलंत। कुछ कुछ होता है मधील अंजली, गुप्त मधील रहस्यमय ईशा आणि फना मधील दृढ निश्चयी झुनी यांसारख्या पात्रांना आपण केवळ साकारलं नाही तर त्यांना अजरामर केलं। मैंने हमेशा चाहा था कि मेरी जिंदगी में मोहब्बत सबसे अहम चीज हो और आज तुम्हारी वजह से ये सच हुआ है। भारत सरकारने आपल्याला पद्मश्री या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केलं आहे। आतापर्यंत प्राप्त झालेले 6 फिल्मफेअर पुरस्कार आपल्या उत्कृष्ट अभिनयाची निर्विवाद साक्ष देतात। भारतीय चित्रपट सृष्टीतील आपल्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपणास स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करते पद्मश्री काजोल देवगण यांना। आज संपूर्ण महाराष्ट्राला सांगायला मला आनंद होतोय, आज त्यांचा वाढदिवस आहे। महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या वतीने हॅपी बर्थडे काजोल मॅम। पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोल यांच्या मातोश्री तनुजाजी इथे उपस्थित आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। जोरदार टाळ्या होऊ दे। काजोलजी खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। थैंक यू काजोल मैम।
धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे ह्या थँक्यू. आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे ह्या मंचवर उभी आहे इतक्या मोठे लोकांबरोबर आणि माझी स्पीच ऑलरेडी झाली आहे. अनुपमजीने जे सगळं इतकी छान स्पीच दिली आहे माझ्यासाठी. तर ह्याच्यानंतर मी काय बोलू, पण मैं इतना ज़रूर बोलना चाहूँगी कि आज मेरे लिए बहुत बड़ा दिन है, क्योंकि आज मेरी माँ जो है वो यहाँ पे बैठी है मेरे साथ और मैंने उनकी साड़ी पहनी है. ये मेरी माँ की साड़ी है और ये अवार्ड भी उन्हीं को मिला था मेरे पहले. तो जैसे मैंने कहा, मुझे मेरे जन्मदिन के लिए इससे बड़ा पुरस्कार नहीं हो सकता है कि आज मैं यहाँ पे खड़ी हूँ, इस मंच पे खड़ी हूँ और जिसे कहते हैं कि यू नो हाउ डू यू से दैट, हाउ डू यू बिलीव, आप कैसे मान सकते हो कि आपने कुछ कर दिया है अपनी ज़िंदगी में. तो आई थिंक इस पुरस्कार के ज़रिए मैं ज़रूर बोल सकती हूँ कि मैंने कुछ तो किया है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.